मित्रांनो, तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण म्हणजे मागच्या व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवलं बाळूमामा दर्शन. आणि मित्रांनो, आता आपण जात आलोय दक्खनच्या राजाला म्हणजे ज्योतिबाला. तर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल इथं आपण मित्रांनो हे बघा, तुम्ही हे बघता दक्खनचा राजा म्हणजे आपला ज्योतिबा. तर मित्रांनो, आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे. तर मित्रांनो, आपण तुम्हाला मी ते पण दाखवतो ना की काय सीन आहे. तर म्हणजे बघा, आता इथं मित्रांनो आलो ना, इथं पण एवढा सुंदर असा परिसर आहे ना ज्योतिबाचा. तर मित्रांनो, आपण जाऊ आतमध्ये एंट्री करू. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला तर मागच्या पाठ्याच्या व्हिडिओमध्ये कसं वाटला तर आपल्या बाळूमामाचं मंदिर सुद्धा. आणि आता मित्रांनो, आपण जाणार ज्योतिबा मंदिराच्या आतमध्ये. तर चला आता मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता दख्खनच्या राजाचा दरबार, जी एवढा असं मित्रांनो भारी असं इथं गेट ह्यांनी बनवलं आहे ना बघा. आणि एवढा मस्त त्यांनी वर लिहिले पण बघा, दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा माझा. तर मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री करणार आहे. तर आता आपण इथं पोहोचलो जरा गेट वरती. तुम्ही बघा माझ्या पाठीमागं ते गेट आहे, माझ्या पाठीमाग साईडला. तर आता आपण आतल्या एंट्री करणार आहे. हे बघा इथून. तर मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री करू. आणि मित्रांनो, इथनं बघा अशी खतरनाक अशी इथून मित्रांनो इथं व्ह्यू येते. हा गेट आहे आणि एवढं भारी दिसतं ना इथनं सगळं वातावरण पण. आणि मित्रांनो, एवढं गार वाटतं ना इथं आल्यावरती, सुंदर असं. बघा इथं आपण जाणार आहे खालच्या साईडला. म्हणजे मित्रांनो, इथं आल्यावरती एवढं भारी वाटतं ना मनाला, मन प्रसन्न करणारी जागा आहे ज्योतिबाची. मित्र बघू शकता. आणि हे बघा, हे आमचं गडी मला सारखं मित्रांनो मागे ठेवून जात. त्यांना मला म्हणतो तुला करायचं असलं कर व्हिडिओ. काय त्यांना आता बनवून उपयोग आहे का मला सांगा. तर काय विषय नाही मित्रांनो, पण जाऊ आता रोज दर्शन करू ज्योतिबाचं भारीपैकी. बघा गडी मित्रांनो कसं चालतं ते ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय बरं का मंदिर आतमध्ये. बघा तुम्ही बघता ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं. आणि मित्रांनो, एवढं असं भारी दिसतं येत नाही व्ह्यूज. हे बघा तुम्ही बघू शकताय बघा. तर आम्ही जस्ट आम्ही तिथे एंट्री करणार आहे. तर मित्रांनो, दख्खनचा राजा जो आहे ना ज्योतिबा माझा, तर ते बघा हे बघा ज्योतिर्लिंग प्रसन्न. मित्रांनो, एवढं असं भारी तर बनवलेलं सिस्टीम खतरनाक अशी. मित्रांनो, मंदिर बी एवढंच भारी दिसतंय ना बहुत बघा. आणि सगळा गुलाल मित्रांनो इथं सगळं लाल भडक सगळं दिसतंय बघा, मला तर दिसत असेल. आणि मित्रांनो, म्हणजे इथं एक वैशिष्ट्य आहे. इथं जे आलेले भक्त आहेत ना ते मित्रांनो, त्या प्रत्येक भक्ताला मित्रांनो इथं म्हणजे दर्शन मिळत असतं देवाचं ज्योतिबाचं. म्हणजे लय भारी इथं वाटतं, असं गार वाटतं एकदम वातावरण. आणि मित्रांनो, गार वातावरणामध्ये मित्रांनो आणि यात्रा मित्रांनो हे पूर्ण असं भरलेलं असतंय भक्ताच्या ह्यानं. तुम्हाला तर दिसत असेल बघा, लय भारी मित्रांनो. विषय असा हाड आहे इकडं. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे. तर आता आपण दर्शन घेणार आहे देवाचं. तर आता जाऊ मग आपण थोडं दर्शन घेऊ ज्योतिबाचं. तेव्हा इथून आता आपण एंट्री करणार आहे. म्हणजे मित्रांनो, ज्योतिबाच्या इथं आलं ना सगळं असं लालच, म्हणजे सगळी विषय हाड असतो. बघा तुम्ही बघतोय बघा मंदिरात जातात मी गेस्ट आतमध्ये. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय. मित्रांनो, भरपूर अशी मित्रांनो भक्तांची गर्दी आहे इथं. मला तर दिसत झाली बघा. आणि मित्रांनो, लय भारी असं लय भारी वाटतं. एवढं आत मंदिराच्या आतमध्ये भारी वाटतं काय होती बघा. आता सध्या इथं लाईन आहे आणि याला मित्रांनो भक्त पण आहेत बघता. आणि आता आम्ही म्हणजे जस्ट आता लाईन मध्ये उभं. आता आता एकदा बघतो मित्रांनो की ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेतलं. एवढं भारी वाटलं मित्रांनो, कारण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जो परिसर आहे ना तो एकदम सुंदर आहे. आणि मित्रांनो, आतमध्ये कसं असला व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे तर मी तिथला व्हिडिओ काय काढू शकलो नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला दाखवूनच की म्हणजे बाहेरचा परिसर कसा आहे. कारण की म्हणजे इथं आलो ना एवढं मनाचं प्रसन्न झालं ना, लय भारी वाटलं मनाला. तर म्हणजे बघा आता तुम्ही बघू शकता माझ्या पूर्ण साईडला मित्रांनो म्हणजे भक्त पण आहे मित्रांनो. आणि असं पूर्ण असं गुलाल आहे. तुम्हाला म्हणलं की मित्रांनो गुलाला राहतो, तुम्हाला तर माहिती असेल. आणि विषय म्हणजे मित्रांनो लय भारी वाटतं त्या साईडला तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, सुंदर असं आमचं दर्शन झालंय. आणि ड्रायव्हर तुम्हाला सांगा जरा कसं वाटलं दर्शन, बोला की जरा. तर बघा म्हणजे असतं पण मित्रांनो कसं होतं, लाजलं नाही पाहिजे. आयुष्यात जो लाजला ना तो संपला. पण म्हणजे मित्रांनो, ज्योतिबा दर्शन घेतला आम्ही, एवढं भारी वाटलं ना मनाला. आणि खूप असा परिसर पण भेटलाय. तर बघा असे आपल्याला मित्र भेटतात, असे मन आपले प्रसन्न करणार आहे. तर आता आपण जाऊ सुंदर असं. मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि नवीन असेल तर आपल्या भावाला
सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला.